श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी 90 वर्षांची स्वरयात्रा या कार्यक्रमात मी समीर शिरवळकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. लोकहितवर्धिनी लोकहितकारिणी अशी ही आपल्या सर्वांना हवीशी वाटणारी आकाशवाणी. ज्ञान, माहिती, मनोरंजनाची अविरत वाहणारी ही गंगोत्री अनेक जनसामान्यांना आजवर संस्कारित करत आली आहे. अनेकविध कल्पक कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीनं भारतातल्या करोडो रसिकांची अभिरुची घडवली. आकाशवाणीच्या नियमित श्रोत्या आणि आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमातून आपला सहभाग नोंदवणाऱ्या डॉक्टर सुमेधा हर्षे मॅडम पेडियाट्रिक फिजिओथेरपिस्ट आहेत. गेली 20 वर्ष दिव्यांग मुलांवर उपचार आणि पुनर्वसनाचं कार्य करतायत. तसंच पॅरेंटल काउन्सलर देखील आहेत. आकाशवाणीबद्दल त्या काय बोलतायत ऐकूया. नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर सुमेधा हर्षे. आज आपण एका अशा माध्यमाबद्दल बोलणार आहोत ज्याने गेली तब्बल 90 वर्षे भारताच्या कानाकोपऱ्यात शब्द, स्वर, संस्कार आणि संवेदना पोहोचवल्या. हे माध्यम म्हणजेच आकाशवाणी. AIR अर्थात ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. हे फक्त एक प्रसारण केंद्र नाही, तर अनेक पिढ्यांच्या आठवणींचा, भावविश्वाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन आकाशवाणीने 1936 पासून आपला प्रवास सुरू केला आणि आज 90 वर्षांनंतरही ती तितक्याच विश्वासाने आणि आपुलकीने लोकांपर्यंत पोहोचते आहे. श्रोतेहो, पूर्वी TV, मोबाईल, इंटरनेट नव्हते, पण घराघरात एक रेडिओ असायचाच. सकाळची सुरुवात भक्तिसंगीताने, दुपारचे शेतीविषयक कार्यक्रम, संध्याकाळच्या बातम्या आणि रात्रीची नभोनाट्ये हे सगळं आयुष्याचा भाग बनून गेलं होतं. रेडिओभोवती बसून संपूर्ण कुटुंब एकत्र कार्यक्रम ऐकत असायचे. त्या काळात आणि आजपर्यंत आकाशवाणीने केवळ मनोरंजनच नाही, तर समाज प्रबोधनाचेही कार्य केलं आहे. भारतातील संगीत, साहित्य, नाटक, लोककला आणि संस्कृती जपण्याचे मोठे कार्य आकाशवाणीने केले आहे. अनेक दिग्गज गायक, लेखक, कवी, अभिनेते आणि निवेदक यांना आकाशवाणीने व्यासपीठ दिले आहे. आकाशवाणीचे बातमी प्रसारण हे नेहमीच विश्वासपात्र मानले गेले. देशातील महत्त्वाच्या घटना, युद्धकाळ, निवडणुका, आपत्ती अशा प्रत्येक वेळी आकाशवाणी लोकांच्या सोबत उभी राहिली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज, पिकं, शेतीविषयक मार्गदर्शन देणारे कार्यक्रम तर अनेकांच्या जीवनाचा आधार बनले. जयमाला, बेला के फूल, आपली आवड, युववाणी, नभोनाट्य अशा कार्यक्रमांनी श्रोत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. श्रोतेहो, तुमचं जसं आकाशवाणीचं जवळचं नातं आहे, तसंच माझं आणि आकाशवाणीचंही जिव्हाळ्याचं नातं आहे. अगदी इयत्ता 8वी-9वीत असताना दर सोमवारी प्रसारित होणाऱ्या बिनाका गीतमालाची मी अगदी आतुरतेने वाट बघायचे. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमीन सयानीजी आणि त्यांचा तो खास भारावून टाकणारा आवाज आणि त्याचबरोबर त्या काळात गाजत असलेली चित्रपट गीते हे सगळं मनाला अक्षरशः वेड लावणारं असायचं. आणि मीच कशाला, आमच्या घरातले सगळेजण आपापली सगळी कामं आटोपून रेडिओभोवती गोळा व्हायचो. म्हणजेच काय, तर रेडिओ हा त्या काळी केवळ मनोरंजनाचंच एक साधन नव्हता, तर घरातल्या सगळ्यांना एकत्र आणणारा धागाही होता. त्यानंतरच्या आयुष्यातही आकाशवाणी माझ्यासोबत राहिलीच. अभ्यास करताना, पुढे लग्न झाल्यानंतर, घरातली कामं करताना, कधीकधी क्लिनिकमध्ये सुद्धा रेडिओवरची गाणी कानावर पडत राहायची. आणि रात्रीचा बेला के फूल हा कार्यक्रम तर माझा सर्वात आवडता. बरेचदा हा कार्यक्रम ऐकता ऐकताच मी झोपी गेले आहे. श्रोतेहो, पुढे आयुष्यात असं काही घडलं की ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मुलाच्या 11वी-12वीच्या शिक्षणासाठी मी अकोल्याहून पुण्यात आले. नाट्यक्षेत्रात, अभिवाचन क्षेत्रात मी पूर्वीपासूनच सक्रिय होते आणि पुण्यात आल्यानंतर मला अनेक चांगल्या संधी चालून आल्या आणि तिथेच कळलं
की आकाशवाणी पुणे केंद्रावर नैमित्तिक उद्घोषिकेच्या काही जागा रिक्त आहेत. सहज म्हणून मी अर्ज केला. लेखी परीक्षाही उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर व्हॉईस टेस्ट आणि मुलाखतही यशस्वीरित्या पार पडली आणि मी आकाशवाणीवर नैमित्तिक उद्घोषिका म्हणून रुजू झाले. ज्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत मी मोठी झाले, ज्या आवाजांनी मला भारावून टाकलं, त्याच आकाशवाणीवरून एक दिवस मी स्वतः कार्यक्रम सादर करेन असं कधी स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. पहिल्यांदा जेव्हा मी आकाशवाणी पुणे केंद्रावरून एकटीने कार्यक्रम सादर केला, तेव्हा माझ्या मनात आनंदाच्या असंख्य लहरी उसळून आल्या होत्या. मी सादर केलेले बेला के फूल आणि इतरही कार्यक्रम श्रोत्यांना आवडल्याचे अनेक संदेश त्यानंतर मला आले. श्रोत्यांचं भरभरून प्रेम मिळालं आणि अशा प्रकारे एक श्रोता म्हणून सुरू झालेलं माझं आणि आकाशवाणीचं हे नातं पुढे उद्घोषिका म्हणून अधिकच घट्ट होत गेलं आणि आजही ते तितकंच जिव्हाळ्याचं, तितकंच जपलेलं आहे. आकाशवाणीचा आवाज म्हणजे आपलेपणा, साधेपणा आणि विश्वास यांचं प्रतीक बनलं आहे. आजच्या डिजिटल युगात माध्यमांचं स्वरूप बदललं असलं तरी रेडिओची जादू अजूनही कायम आहे. मोबाईलवर FM ऐकणारी तरुण पिढी असो किंवा जुन्या आठवणी जपणारी ज्येष्ठ मंडळी असो, आकाशवाणी अजूनही प्रत्येकाशी नातं जोडून आहे. 90 वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ एका संस्थेचा इतिहास नाही, तर भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक प्रवासाचा आरसा आहे. शब्दांना संस्कार देणारी, संगीताला दिशा देणारी आणि माणसांना जोडणारी ही आकाशवाणी आजही आपल्या मनात तितकीच जिवंत आहे. आकाशवाणीच्या या 90 वर्षांच्या प्रवासाला मनःपूर्वक अभिवादन आणि या शब्दयात्रेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आकाशवाणी 90 वर्षांची स्वरयात्रा या कार्यक्रमात आकाशवाणीच्या नियमित श्रोत्या डॉक्टर सुमेधा हर्षे यांना ऐकलत.